एका भांड्यामध्ये 1 ते 1.5 वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचं, चवीप्रमाणे मीठ टाकायचं, थोडासा मसाला टाकायचा, कोणताही टाकू शकता, हळद टाकायची, पाणी टाकून व्यवस्थित पेस्ट तयार करून घ्यायची. आता वाटण्याची तयारी करून घेऊयात. कांदा, अद्रक आणि लसूण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. पहिल्यांदा सुक्कं वाटण वाटायचं, नंतर ओलं वाटण घ्यायचं आहे. हरभऱ्याची डाळ ही व्यवस्थित भाजून घ्यायची आहे, ती मिक्सरला लावून बारीक करून घ्यायची. कढईमध्ये तेल ॲड करून घ्यायचं, सर्व प्रकारचे मसाले याच्यामध्ये ॲड करायचे. मी सिनेमन टाकला, तेजपत्ता टाकला आणि मसाले वरती दिलेले आहेत ते प्रमाणे तुम्ही मसाले कोणतेही टाकू शकता. व्यवस्थित परतून घ्यायचं तेलामध्ये, वाटण टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. थोडंसं मिक्सरमध्ये पाणी टाकून तेही वाटण याच्यामध्ये ॲड करायचं. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. वरून 1 ते 1.5 ग्लास आपण याच्यामध्ये गरम पाणी सोडणार आहोत. तर तुम्हाला जर रस्सा बनवायचा असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता आणि 1-5 मिनिटं उकळी आली की त्याच्यामध्ये आपण जे बेसनाचं पीठ तयार करून घेतलं होतं, जसं भाज्यांसाठी आपण तेलामध्ये सोडतो त्याचप्रमाणे या भाजीमध्ये सोडून घ्यायचं आहे. 10 मिनिटं शिजवून घ्यायचं. गॅस बंद करायचं. वरून खूप सारी कोथिंबीर टाकायची. मस्त अशी आपली डुबुकवाडींची भाजी तयार झालेली आहे, सोबत बाजरीची भाकरी. तर पूर्ण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे, खाली दिलेल्या त्रिकोणी बटनावरती क्लिक करा. तो व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. एक घास तुम्ही पण खा आणि चॅनलला सबस्क्राईब